इमाय बुद्ध पूजाय भक्ताय शुद्ध चेतसा चिरंजीव सदामो लोको होन्तु सुखी सदा इमाय पूजाय भक्ताय लोको होन्तु सुखी सदा चेतसा चिरंजीव सदामो लोको होन्तु सुखी सदा लोको होन्तु सुखी सदा लोको होन्तु सुखी सदा भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुभावेन तु सर्वदेवता सर्वसम्मानुभावेन सदा सोऽस्ति भवन्तु मे सर्वतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सोऽस्ति भवन्तु मे सर्वपापसहकरणं कुशलसौपसम्पदा सचितपरियोदपणम् भगवान सम्यक संबुद्धांची पूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नमो बुद्धाय जय भीम. साईसाहेब आंबेडकरांचा विजय असो विजय असो विजय असो डॉक्टर संविधाताई आंबेडकरांचा विजय असो विजय असो विजय भारतीय बौद्ध महासभा वर्षवास काळामध्ये बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारच नव्हे तर महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या पौर्णिमा सुद्धा साजऱ्या करत असतात. उद्देश एकच असते की जनमानसामध्ये महापुरुषांचे विचार पोचावे आणि एक आदर्श नागरिक घडावा हा सम्यक उद्देश या ठिकाणी आहे. त्या अनुषंगाने आज भारतीय बौद्ध महासभा आणि जेतवन बुद्ध विहार प्रजापती नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज मावळते सोनेरी सावली डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर उर्फ माईसाहेब यांचे 117वी जयंती या ठिकाणी आपण साजरी करत आहोत. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आदरणीय मुख्य वक्ता आदरणीय रमाताई वासने, भारतीय बौद्ध महासभा विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय हरदास बेलेकर साहेब, नागपूर शहर उपाध्यक्ष. त्याचप्रमाणे विदर्भ प्रदेशचे महासचिव मी आवाज देत आहोत. आजच्या विदर्भ प्रदेशचे महासचिव आदरणीय राजकुमार वंजरी साहेब, पूर्व नागपूर शाखेचे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष गांधीजी गजबे साहेब आणि ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले डॉक्टर मुकुंदरावजी मेश्राम आंबेडकर विचारवंत या सर्व मान्यवरांना मी अशी विनंती करतो त्यांनी आपले स्थानक पण ग्रहण करावे. केलेकर साहेब, तथागत धम्म प्रचार समितीचे आमचे मित्र विश्वनाथजी लोखंडे साहेब त्यांना सुद्धा अशी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपले आसन ग्रहण करावे.
या ठिकाणी मिशन पंचशील घेण्यात आलेली आहे. एक विधायक वातावरण झालेलं आहे. आता मान्यवर अशी विनंती करतो की त्यांनी माई साहेब त्यांच्या छायाचित्रांना आजचे आदरणीय आपल्या रमाताई वासनिक त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी सावित्रीताई आंबेडकर त्यांच्या छायाचित्र पुष्पमाला अर्पण करतील आणि त्याला दीप प्रज्वलित करतील. या. बाईसाहेब आंबेडकरांच्या बाईसाहेब आंबेडकरांच्या बाईसाहेब आंबेडकरांच्या त्याचप्रमाणे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अगरबत्ती या सगळं लागू नाही सगळं फक्त मी त्यांचे स्वागत करणं हे आपले कर्तव्य समजतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नागपूर शहराचे उपाध्यक्ष कोणी फोटो काढा नाही का आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांचे स्वागताकरता मी फुलनताई खांडेकर त्यांना असं विनंती करतो की त्यांनी पेनेकर साहेबांचे स्वागत करा. आजचे मार्गदर्शक भारतीय बौद्ध महासभा रमाताई वासनिक विदर्भ प्रदेशचे उपाध्यक्ष यांच्या स्वागताकरता मी प्रमिलाताई बागळे यांना अशी विनंती करतो त्यांनी रमाताईचे स्वागत करावे. त्या व्यस्तता राहून सुद्धा त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. 7 तारखेच्या कार्यक्रमाला रमाईच्या खूप मोठा कार्यक्रम ते घेत आहेत. त्याच्या धामधूममध्ये ते आपल्याकडे वेळ काढून आलेले आहेत. असे आपले राजकुमारी वंजारी साहेब विदर्भ प्रदेशचे महासचिव यांच्या स्वागताकरता मी संगीताताई खांडेकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी राजकुमार वंजारी साहेबांचे स्वागत करावे. त्याचप्रमाणे नागपूर शहराची बौद्ध महासभा ज्ञानदेवजी गजबे साहेब त्यांच्या स्वागताकरता मी महानंदाताई शेंडे यांना अशी विनंती करतो गजबे साहेबांचे स्वागत करावे. त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी गजबे साहेबांचे स्वागत करावे. ठीक आहे. आणि ते कुठे त्यांना बोलवा ते येतातच नाही. त्यांची एवढी वय झाली तरी ते वयाकडे पाहत नाही. आणि आपल्या कार्यक्रमाला आपल्या कामातून ते ट्रॅफिक हायवे रोड आहे तरी पण ते आले. खूप खूप धन्यवाद गजबे साहेब. आज इथे आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे मित्र डॉक्टर मुकुंदरावजी मेश्राम साहेब आंबेडकरी विचारवंत, मी संगीताताई खांडेकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्याचप्रमाणे इथे रोज सायंकाळी 7 वाजता आपल्या केतन बुद्धघरामध्ये आपला अमूल्य वेळ इथे देतात आमचे मित्र विश्वनाथजी लोखंडे साहेब. त्यांच्या स्वागताकरता मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे. आदि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे पूर्व नागपूरचे महासचिव आदरणीय दासनजी पाटील यांचं स्वागत
मीनाताई मिश्रा हे आदरणीय जासुमजी पाटील यांचं स्वागत करतील असं मी त्यांना विनंती करतो. आपण आता पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. पुढचा कार्यक्रम म्हणजे आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना. आजच्या कार्यक्रमाच्या प्रस्तावनेकरता मी राजकुमार वंदेरे साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना व्यक्त करावी. प्रकारे भगवान बुद्ध आपणा सर्वांचे उद्धार करते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्रीभूषण रमाई आंबेडकर आणि ज्यांची आज 117वी जयंती आहे त्या डॉक्टर सविता माई आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन. आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि दीबुद्धी सोसायटी ऑफ इंडिया या मातृसंस्थेचे नागपूर शहराचे उपाध्यक्ष आदरणीय हरिदासजी बेलेकर, आजच्या या कार्यक्रमात ज्या सविता माई यांच्या जीवनकार्यावरती ज्या मार्गदर्शन करणार आहेत त्या दीबुद्धी सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या विदर्भ प्रदेशच्या उपाध्यक्ष आदरणीय रमाताई वासनिक, आदरणीय आंबेडकरी लेखक प्राध्यापक डॉक्टर मुकुंद मेश्राम साहेब, बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया पूर्व नागपूरचे अध्यक्ष आदरणीय ज्ञानदेवजी एसबीए, महासचिव आदरणीय जासुमजी पाटील आणि जे या बुद्धविहारामध्ये जे रोज प्रवचन देतात ते उत्तम प्रवचनकार आदरणीय विश्वनाथजी लोखंडे आणि या विहारातील सर्व उपासक उपासिकांना सप्रेम जय भीम. बरं वाटलं या बुद्धविहारामध्ये मी खूप दिवसाच्या आधी मी नेहमी यायचा, त्यावेळेस ते रंगारी अध्यक्ष होते आणि या विहारातून एक चांगली म्हणजे उत्तम चळवळ इथून व्हायची आणि खूप त्यावेळेस उपासक उपासिका या विहारात यायच्या. आज थोडासा कमी दिसत आहेत पण बघा आहे आज म्हणजे एक आहेत आणि आम्ही बाकी विहार बघतो तर त्यापेक्षा आज या ठिकाणी उपस्थिती बरी आहे. आज सवितामाई आंबेडकर यांच्या 117वी जयंती महोत्सव आज या विहारामध्ये साजरा आपण करत आहोत आणि ज्या संस्थेच्या माध्यमातून हा जयंती सोहळा या ठिकाणी आयोजित केला की तमाम बौद्धांची मातृसंस्था म्हणजे दीबुद्धी सोसायटी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 मे 1954 दीबुद्धी सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेच्या मार्फत 14 ऑक्टोबर 1956 नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवरती बौद्ध धर्माची दीक्षा दिली. ती तमाम बौद्धांची मातृसंस्था आहे. त्यावेळेस 1956 जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिली त्यावेळेस नागपूर शहरातील किंवा ग्रामीण भागातील विविध ठिकाणी याच भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा ओपन केल्या आणि त्याच शाखेच्या माध्यमातून धम्म प्रचार प्रसाराचं काम सुरू केलं. संस्था संघटना स्थापन करून काम करीत आहोत. आजच्या प्रसंगी माझी विनंती राहील की धम्म प्रचार प्रसारासाठी जी बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभा स्थापन केली त्या भारतीय बौद्ध महासभेच्या ठिकठिकाणी शाखा ओपन करावं, आपण त्यांचे सभासद व्हावं. रमाई आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जर सावली सुरुवातीला रमाईनी
फार मोठे कष्ट सोसले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1913 ते 17 पर्यंत विदेशामध्ये उच्च शिक्षणाची शिखरं गाठीत होते आणि रमाई तिकडे आपला संसाराचा गाळा ओढीत होत्या. आता तेवढं सांगता येणार नाही, पण रमाईने फार मोठ्या हाल अपेक्षा सहन केल्या. बाबासाहेब विदेशात असताना हा जो संसाराचा गाळा ओढत असताना त्यांना फार हाल अपेक्षा सहन करावा लागल्या. 4 मुलं गमवावी लागली. गंगाधर, रमेश, इंदू आणि राजरत्न हे 3 मुलं आणि 1 मुलगी दगावली. रमाईच्या हातावरती गंगाधर हातावरती त्यांनी प्राण सोडला. डॉक्टरकडे घेऊन गेला, पण डॉक्टरने औषधी दिली नाही, पैसे नाही म्हणून त्यांच्या हातावरती गंगाधर मरण पावला. त्यांना दफन करण्यासाठी नवीन कापड नाही. रमाईने आपली साडी फाटली आणि त्या गंगाधरला लपेटून आपल्या हाताने खड्ड्यात दफन केलं. पण बाबासाहेबांनी कळवलं नाही. का नाही बाबासाहेबांना कळवलं? की त्यांच्या शिक्षणामध्ये व्यर्थ निर्माण होईल म्हणून रमाईने बाबासाहेबांना कळवलं नाही. पण बाबासाहेबांचं जेव्हा उच्च शिक्षण पूर्ण झालं तेव्हा एकदा रमाईला वाटलं साहेबांचं उच्च शिक्षण पूर्ण झालं, आता साहेब मुंबईला येतील आणि खूप मोठी नोकरी करतील आणि मग जसे इतर लोक आपला संसार साजरा करतात तसं मी पण करेल असं रमाईला वाटलं. बाबासाहेब जेव्हा विदेशातून मुंबईला परत आले घरी, तेव्हा रमाईने सांगितलं, तेव्हा बाबासाहेब तुमचं कार्य समाजकार्य आणि माझं कार्य घरकार्य अशा प्रकारचं रमाईने बाबासाहेबांना फार मोठं सहकार्य केलं आणि सहकार्य करता करता हाल अपेक्षा करता करता 27 मे 1935 रमाईचं निधन झालं. नंतर सविता माई आणि बाबासाहेब आंबेडकर, आता जास्वंत पाटील यांनी सांगितलं की सावली, रमाई माऊली, भीमाई माऊली, सविता माऊली आणि बाबासाहेबांची सावली. तर त्या देखील सावली, बाबासाहेबांची सावली म्हणून त्या जगल्यात आणि त्यांचं देखील बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात मोठं योगदान आहे. ते योगदान आज आपल्याला प्रामुख्याने रमाताई वासनिक ह्या सांगणार आहेत. रमाई आंबेडकर यांचा जयंती महोत्सव आम्ही वाटोळा येथील पोलीस स्टेशनजवळ आयोजित केलेला आहे. रमाईंच्या लेखींचा कार्यगौरव आणि रमाई जयंती महोत्सव तो 7 फेब्रुवारीला 4 वाजेपासनं तर रात्री 10 वाजेपर्यंत होणार आहे. आजच्या प्रसंगी मी तुम्हाला विनंती करतो की त्या सोहळ्यात आपण सर्व उपस्थित राहावे आणि अधिक न बोलता बोलणारे भरपूर वक्ते आहेत, वेळ कमी आहे, तेव्हा मी इथेच थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम. ते आपण सांगितलं. आपण रमाईच्या जीवनपट थोडक्यात का होईना पण आम्हाला उलगडा झाला त्याचा आणि माईसाहेबांच्या जीवनचरित्रावर थोडक्यात बोलले आपण. खूप धन्यवाद. आणि आवाहनसुद्धा केले 7 तारखेला मोठा कार्यक्रम वाटोळा इथे होणार आहे, तर आपण सर्वांनी तिथे 4 वाजतापासून तिथे कार्यक्रमाला उपस्थित राहावे हे त्यांनी आवाहन केलं आहे. तर आपण सर्व लोक तिथे उपस्थित राहावे. आता अधिक वेळ न घेता आज आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत त्या पाहुण्यांचा परिचय करून देणं आपलं कर्तव्य समजतो. याच्याकरता मी आदरणीय ज्ञानदेवजी गजबे साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांचा परिचय करून द्या थोडक्यात. तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर. आजच्या या ज्यांची आपण जयंती साजरी करत आहोत त्या सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन.
उपस्थित आहे भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आणि उपासिकांना सर्वांना सप्रेम जय भीम. आज या सविता आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं आपल्याला जे मार्गदर्शन करणार आहेत त्या भारतीय बौद्ध महासभेच्या विदर्भ शाखेच्या उपाध्यक्षा रमाताई वासनिक ह्या कुठे राहतात? शताब्दी चौक. आणि त्या शताब्दी चौकातून ह्या आल्या आहेत कारण त्यांना धम्माच्या कार्याची प्रचार आणि प्रसाराची खूप आवड आहे. आपल्यासारखा जर माणूस असता साधारण आता तुमच्यातील काही उपासिका घरी आहेत पण आल्या नाही, परंतु ह्या कुठून आल्या? 1360 कोसावरून आलेल्या. जी तळमळ त्यांची, जी धम्मप्रचाराची जी तळमळ आहे, ही धम्मप्रचारी तळमळ त्यांच्यावर फार मोठी आहे. ह्या पेशाने शिक्षिका आहेत, रिटायर्ड झालेल्या आता पेशाने शिक्षिका आहेत आणि लहानपणापासून त्यांना धम्माची खूप आवड आहे. सामाजिक कार्यामध्ये अग्रभाग त्या असतात. सामाजिक चळवळी मी त्यांना फार हे आहे आवड आहे. तसं लहानपणापासूनच त्या शिकत असताना सुद्धा जवळपासच्या ज्या कुठं जर कार्यक्रम असल्या त्या कार्यक्रमाला आवडीन जायच्या. एवढंच नव्हे तर शिक्षक पेशामध्ये असताना सुद्धा त्यांनी जे सामाजिक कार्यामध्ये जे काही चळवळी निर्माण व्हायच्या, मोर्चे निघायचे, त्यामध्ये सहभागी व्हायच्या. म्हणजे काही लोकांना कसं असतं की आम्ही सरकारी नोकर, आम्हाला काही जमणार नाही, पण ते त्याच्या नाही, सरकारच्या ठिकाणी आपली ड्युटी बरोबर बजावायच्या. परंतु सामाजिक कार्यामध्ये, हे माझं सामाजिक कार्य आहे कारण ज्या समाजामध्ये मी राहतो त्या समाजाचं मला काहीतरी देणे आहे, त्या उद्देशानं त्या सामाजिक चळवळीमध्ये राहायच्या. नामांतराच्या लढ्यामध्ये त्या अग्रणी होत्या. एवढंच नाही तर ते एकटेच नाही, त्याच मोहल्ल्यातल्या बाया बापड्या धरून त्यांना सोबत घेऊन जायच्या. त्या माजी भारतीय बौद्ध महासभेच्या माजी शहराध्यक्ष आहेत, आजच्या परिस्थितीला विदर्भाच्या उपाध्यक्ष आहेत. त्या सर्व कामं सोडून घरातले जास्तीत जास्त धम्मप्रचाराचं काम आणि अक्षरशः आम्ही त्यांना याकरता बोलावतो की ज्या ठिकाणी स्त्रियांच्या बाबतीत जर मार्गदर्शन करायचं असेल तर अक्षरशः आम्ही त्यांना बोलावतो कारण त्या चांगलं मार्गदर्शन करतात. एक आवडती गोष्ट सांगायचं वाटते की एकदा मागच्या वर्षी असेल की मागच्याच वर्षी वर्षावर्षाचा कार्यक्रम चालू होता आणि वर्षावर्षाच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या मुलाची तब्येत बिघडली. मुलाला ॲडमिट केलं, परंतु तो जो ठरलेला कार्यक्रम होता तो स्त्रियांच्या संबंधाने तो कार्यक्रम होता. तो ठरलेला कार्यक्रम मिस होऊ नये म्हणून त्या मुलाला भरती करून दवाखान्यात भरती केल्या आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित झाले. आपल्यासारख्या माणसं नाही होणार ना, आपण पाहण्यास वाटतो ना मुलगा बिमार आहे म्हणून, परंतु त्या मुलाला भरती करून तिथे कार्यक्रमाला उपस्थित झाल्या. अशा त्या त्यागी शिक्षिका आणि सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या रमाताई वासनिक ह्या आपल्या योगायोगानं लाभलेल्या आहेत. तुम्ही त्यांचं प्रबोधन शांत, निवांत आणि अगदी कोणीही कोणाशी न बोलता चित्तने ऐकावं अशी माझी विनंती आहे. रमाताई वासनिक त्या तुम्हाला प्रबोधन करणार आहे. धन्यवाद. बाबासाहेबांच्या प्राणप्रिय रमाच्या विहात आणि आठवणीत 27 मे 1935 ते 15 एप्रिल 1948 पर्यंत तब्बल 13 वर्ष बाबासाहेब एकटे राहिले. त्यांना त्यांच्या कार्याच्या व्याप, सामाजिक कार्याच्या त्यांच्या त्या ओघामुळे त्यांना तब्येतीची तब्येत वारंवार त्याची बिघडत गेली. डायबेटीस, मधुमेह, सायटिका आणि त्यांच्या न्यूरोटिस, संधिवात, रक्तदाब ह्या प्रकारे त्यांना त्यांचे व्याधीग्रस्त शरीर झाले होते. पायाच्या स्नायूने, पायाच्या वेदनाने ते रात्र तळपडत असत. डोकेदुखीच्या त्रासाने तर त्यांना प्रचंड हैराण होत होते. आरोग्याची काळजी घेण्यासाठी बाबासाहेबांना लायक व्यक्तींची आवश्यकता होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नाईलाजाने दुसऱ्या विवाहाला बाबासाहेबांनी संमती दिली
त्यांचा दुसरा विवाह 15 एप्रिल 1948 रोजी नोंदणी पद्धतीने मुंबईला इथे झाला. दुसरा विवाह म्हणजे तशी मनाविरुद्ध परिस्थितीची तडजोड होती. डॉक्टर शारदा कबीर उर्फ सविता आंबेडकर यांच्या कार्यकुशलतेमुळे आंबेडकर जनता त्यांना सन्मानाने माईसाहेब म्हणत. तर माईसाहेबांचे जीवन कसे होते, माईसाहेबांनी बाबासाहेबांना कशी साथ दिली, हे आपल्या प्रवचनातून रमाताई वास्तविक आपल्याला सांगतील. तत्पूर्वी आदरणीय डॉक्टर मुकुंदराव मेश्राम साहेब आजच्या सविताताई आंबेडकर यांच्या जयंतीला शुभेच्छा देतील थोडक्यात, अशी मी त्यांना विनंती करतो. विश्व कल्याणाचा महाकारुणिक तथागत भगवान ठीक आहे. ठीक आहे, बरोबर. आता उलट झालं ना हे. ठीक आहे, तुम्ही ऐकाल का नक्की? किती वेळ? म्हणजे त्या प्रमुख वक्ते आहेत, त्यांचं 1 ते 1.5 तास प्रवचन चालेल. प्रवचन अनपेक्षित अनाहूतपणे आलेले वक्ते आहोत, पण तरीही आयोजकांनी नाव सुचवलं आणि प्राध्यापक म्हटलं. तुम्ही म्हणाल ना कसे प्राध्यापक हे आले ना, बोलतही नाही. त्यातल्या त्यात विचारवंत म्हणाले, आता 2 शब्द बोलावंच लागेल. बुद्ध धम्म हा धम्म सगळ्या धर्मांपेक्षा जगामध्ये वेगळा आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला तो क्रांतीचा खजिना दिलेला आहे. काय दिलेला आहे? क्रांतीचा खजिना दिलेला आहे. 50 वर्षामध्ये चित्र बदललेलं आहे. आमची अपेक्षा अशी असते, भारतीय बौद्ध महासभेचे जे लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी, कारण बाबासाहेबांनी सांगितलं कपडे कसे असले पाहिजे, पांढरे शुभ्र असले पाहिजे. काय बाई त्याचं आम्ही रागवत नाही, रागवायचे नसतेच कोणाला, कारण रागवल्याने माणसं दूर जातात. आपल्याला माणसं जुळायची आहेत. पांढरे कपडे म्हणजे पवित्रता. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं जेव्हा जेव्हा विहारात यायचं आहे तर पांढरे कपडे. पण कधी कधी आमच्या मनामध्ये ते आमचा कलर वाटते थोडंसं फॅशन, असं काही करू नका. धम्मामध्ये तसं चालत नाही. म्हणून तर भिक्खू बनले, त्यांना टक्कल करायला लावलं नाही का, कारण केस बिस असले तर 3 वेळा आपले इम्प्रेशन केसाला झटके मारायचे. असो, काही सिद्धांत असतात धम्माचे. तुम्हाला कोणता सिद्धांत माहीत आहे? अष्टांगिक मार्ग माहीत आहे? 8 मुद्दे सगळ्यांना? किती जणांना? हे माहीत असलं पाहिजे. जर आपण धम्म शिकायला आलो तर आपल्याला अष्टांगिक मार्ग, मी त्यांच्याशी जोडत आहो, कारण मला तुम्ही विचारवंत म्हणाले, मग तिकडे जोडावं लागेल. तिकडे आहे का? तो आपला आरसा आहे. आपण धम्माचे आहोत की नाही हे कसं तपासायचं? त्याचं काही मोजमाप असेल ना. तुम्ही पांढरे कपडे टाकले म्हणून झालो का बुद्ध? असं नाही, त्याचं मोजमाप आहे. आणि आपला धम्म 4 सिद्धांतावर अवलंबून आहे, नाही? अनित्यवाद, अनात्मवाद, कम्म सिद्धांत आणि कार्यकारण भाव. ह्या 4ही गोष्टी आपल्याला सदैव माहिती असल्या पाहिजे. म्हणजे अक्षरशः झोपीत मुंगी जरी चावली, तिने विचारलं कम्म सिद्धांत म्हणजे काय, सांगता आलं पाहिजे. अनित्यवाद सांगता आला पाहिजे. अनात्म, हे सगळा घोटाळा जगामध्ये कशामुळे होत आहे? आत्मवादामुळे. आत्मा कोणीच पाहिला नाही ना, आत्मा आहेच म्हणते. ईश्वर कोणालाच भेटला नाही, काहीच केलं नाही, ईश्वर आहे म्हणते, नाही की नाही? इथे सगळा घोटाळा होत आहे आणि आपण सगळे या लोकांच्या विरोधात आहोत. जगातल्या सर्व लोकांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामधले प्रखर आंबेडकरवादी, विज्ञानवादी लोक आहेत, बाकीचे नाही. सब मिली भगत आहे. म्हणून तुमचा रागही आहे. असे जडतात तुम्हाला पाहणं. ह्या बाबासाहेबांच्या समाजातल्या पोरी पांढरे शुभ्र कपडे, कसे पांढरे शुभ्र. किती किलोमीटरची लाईन होती साहेब? ते 2006ची 6 किलोमीटरची.
आम्हाला प्रश्न विचारायचे, सर काऊन रे काय झालं, तुमच्या इथे या सगळ्या मुली पोरी पांढरे कपडे टाकून होत्या, त्या कोण होत्या, मास्तर होते का? आम्ही सांगायचे बे गद्या त्या मास्तर नाही, हेडमास्तर होत्या, काही जणी नर्स आणि डॉक्टर होत्या. अरे हे वैभव तुम्हाला मिळालं, भिजवावं लागत होता, आईसोबत बाजारात चिखलात भिजवायचा आणि मग ते कपडे टाकायचे. पण तुम्हाला एवढे चांगले कपडे टाकायची संधी मिळाली, हेडमास्तर सारखे कपडे. पांढरे कपडे टाकायचं असेल तर मास्तर व्हावं लागते. मास्तरची शाळा कोणत्या बैताळाची, त्या बैताळाच्या शाळेमध्ये पैसे किती द्यावं लागते, 25 लाख 30 लाख. आणि इथे तुम्हाला फुकट फुकट. कोणाची शाळा आहे, बाबासाहेब आंबेडकरांची. या शाळेच्या मास्तरनी, हेडमास्तरनी, डॉक्टरनी, नर्स, किती मोठा सन्मान मिळाला. एक टाग ना यार, अशा चकाचक कपडे. बरं असू द्या, हे झालं धम्माचं. तर तुम्हाला अष्टांगिक मार्ग माहीत आहे, माहीत आहे. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक कृती आणि सम्यक समाधी. हे कशात गुंपलं जाते, प्रज्ञा, शील आणि करुणा. बस एवढंच सांगतो मी. पहिला मुद्दा कोणता आहे, प्रज्ञा, सम्यक दृष्टी आणि संकल्प. वासनिक बाई आपल्याला नेहमीच म्हणते सगळेजण, आता गावच्या भाषेत बोलत काही बिघडत नाही ना, कारण तीच भाषा गोड आहे. गोड भाषेमध्ये जहर आहे. गोड म्हणजे मधुमेह, साखर, शुगर, म्हणून कडू बोललेलं बरं. सगळेच लोक आपल्यावर टीका करते, आपलेही लोक आपल्यावर टीका करते. यांच्याकडे विजनच नाही म्हणते, यांच्याकडे मिशन म्हणतात की नाही. आपल्या समाजातल्या मोठ्या मोठ्या पक्षाचे टीका करावीच लागेल. माझा विषय राज्यशास्त्र होतं, त्यामुळे राजकारण येतेच. मोठ्या मोठ्या पक्षाचे काय म्हणायचे, हे असतील किती शहाणे, यांच्याकडे विजन नाही आणि मिशन नाही. आता मी तुम्हाला सांगतो विजन म्हणजे काय ना मिशन म्हणजे काय. यांनी जे नाव घेतलं रमाईचं, उगीच नाही घेतलं. तुम्हाला वाटलं असं नाही, यांचं जयंती नाही, यांचं नाव का घेतात. अरे रमाई धम्मक्रांतीचं सोनं होती, रमाई धम्मक्रांतीचं सोनं होती. तर मग सविता भीमक्रांतीचं लेणं होती. लेण्यानं सोन्यात काही फरक आहे का? पातळ काय म्हणतात ते, असे कातीळ ते मोठं दगडाचं, त्याच्यावरती लेणं कोरायचे. हजारो वर्षापासूनचा संदेश जाणार आहे. तसाच सविताबाईचा संदेश जाणार आहे. तिला दुय्यम स्थानी लेखू नका, तीही कामाची आहे. कोणी मग तिला तिच्यावरही टीका करतात. आपल्या इथे टीका करायला काहीच लागत नाही, टीका. तिनंच घात केला. तुम्ही गेले होते पाहायला, आराम करो. तिला जर घात करायचा असता तर पहिलेच घात नसतं केला का? किती वेळाची होती ते. आणि बाबासाहेबांना मुली भेटत नव्हते का? तुम्हाला माहित आहे, पटियाळाचा महाराजा, त्यांनी आपली सुंदर बहीण, हे 35ला रमाई मेल्याबरोबर बाबासाहेब फॉरेनला गेले. आणि आता तिकडून इकडे यांनी काँग्रेसवाल्यांनी बदनामी सुरू करून दिली. बाबासाहेब तिकडून बायको घेऊन येणार आहेत म्हणे. हे सगळे आपले पाहायला गेले. आता आमचा बाप कोणती माई आणते म्हणून. आणि मग काही आणली नाही. मग तो राजा जो आहे इथचा पंजाबमधला पतियाळाचा, तो म्हणाला, अरे जरा आंबेडकर को ढूंढो तो, उम्र कितनी है उनकी, तो क्या हो गया, नहीं मैं अपनी बहन देना चाहता हूँ. एकदम स्मार्ट पोरगी, अविवाहित, सुंदर पोरगी द्यायला तयार होता. आता बाबासाहेबांच्या समोर पंचायतच आहे का नाही. त्यांच्या मनामध्ये समाजप्रेम, त्यांना करायचं आपल्या 8 कोटी लोकांचं भलं, आणि या लोकांना लागली त्यांच्या लग्नात त्यांना बांधून द्यायचं. म्हणून ते पडले चिंतेमध्ये. ते बिमारीची भीती नव्हती, त्यांना मरणाची भीती नव्हती. त्यांना वाटायचं हे मला बदनाम करतील, विनाकारण बदनाम करतील. दुसरं, काही इंग्लंडच्या पोरी आल्या 2-4 जणी, हा विद्वान आहे, विद्वानाच्या मागे कोण लागू शकते, 8-10 पोरी तिथून पाठवल्या स्मार्ट. हे तुम्हाला माहित आहे की नाही माहित नाही. कशासाठी? यांना गुंडाळण्यासाठी. कोणीतरी कोणाला तरी पसंत करेल, कुठेतरी या चक्करमध्ये येईल. पण ते बाबासाहेब होते, स्थित प्रज्ञ होते, ते बोधिसत्व होते. ते काही आपल्यासारखे सामान्य माणसं नव्हते. होते का? अरे पण तेही म्हणतात तो इथं माणूसच होता. अबे गदे हो, तुझ्या बापाचा बाप तरी तसा होता का? या माणसाने सारं भारत नाही देश बदलवून टाकला. साऱ्या जगातल्या स्त्रियांचा सन्मान, अर्धी शक्ती
त्यांच्यामुळे आज सगळा मान सन्मान आहे. अमेरिकेमध्ये एकही स्त्री अध्यक्ष नाही बनली जी, आणि आपल्या देशामध्ये 2-2 राष्ट्रपती. कोणामुळे? राष्ट्रपती म्हणजे नवरा, पती म्हणजे अरे माणसं असेल लाजाचे, तर काही जण का म्हणे अध्यक्ष. ही कमाल केली बाबासाहेबांनी. तर कशामुळे? तरुण वयामध्ये असा जर्जर झालेला माणूस बिमारीने. बाबासाहेब जर्जर झाले होते हो. काही तर मोठी जखम झाली होती म्हणून पॅन्ट इकडे वर नेसायचे, कारण त्या जखमेला लागते म्हणून. तुम्हाला कदाचित माहीत नसेल. जर्जर झाले होते ते. अशा माणसाला ती स्वीकारते म्हणजे ती त्याग नाही करत आहे का? म्हणजे तिच्यामध्ये काही विजन नाही आहे का? लग्नाच्या आधीच तिचा बुद्ध धम्माचा अभ्यास झाला होता, लग्नानंतर नाही, बाबासाहेबांनंतर नाही. हे आपण आता बुद्ध बनलो, आपल्या आधीच काही बुद्ध होते. नागपुरात बुद्ध धम्म कोण सांगत होते? देशपांडे कुलकर्णी. ते बंजारीन मेश्राम होते का? आपण विनाकारणच एखाद्यावर भिडतून टीका करतो म्हणून गडबडी होऊन राहिल्या आहेत. पूर्ण सत्य माहिती नाही आहे. तर त्या पोरीला म्हणजे सविता नावाची या बाईला, तिचं नाव तिकडे शारदा होतं, कबीरला लग्नाच्या आधीच बुद्ध धर्म माहिती होता. मग चर्चा व्हायची दोघांची. तर बाबासाहेबांना मोठं आश्चर्य वाटायचं, हे बामणाची पोरगी हिला कसं माहित आहे? तर बाबासाहेब कौतुकानं तिला पुन्हा पुन्हा खोदू खोदू विचारायचे. आणि त्या बुद्धाच्या विचारांमुळे हे दोघं जण एकत्र आले. आणि ही कमी वेळेची बाई त्या बिमार माणसाला आपला पती म्हणून स्वीकारते, कारण तिला बुद्धाची आवड आहे. आणि बाबासाहेबांना 35 मध्ये घोषित केलं होतं, मी हिंदू म्हणून आता मरणार नाही. म्हणजे फायदा कोणाचा होणार आहे? लोकांचा. लोकांच्या फायद्यासाठी ती आली. याला काय म्हणाल तुम्ही? मिशन. रमाई काय करत होती? विजन. तिच्यामध्ये दृष्टिकोन होता बघा. प्रज्ञा दोघीमध्ये आहे, शीलवंत दोघे आहेत, आणि करुणा दोघांमध्येही आहे, दोघींमध्येही आहे. प्रज्ञेय आहे, शीलही आहे आणि करुणाही आहे. आणि म्हणून त्या बोधिसत्वासारख्या महापुरुषाशी एकनिष्ठ राहू शकल्या. नाही तर आत्ता बाई, आत्ताच्या वाटोड्यामध्ये एक प्रकार घडला त्या 2-4 महिन्यापूर्वी. बुब्ब मारून टाकलं बायकोनं, नवऱ्याला दगडावर ठेचतात तसा. पण वरून का म्हणे हा पडला म्हणे बाथरूम मध्ये शॉप. तर मग भरती केलं, पोस्टमॉर्टम झाला. तर डॉक्टरने इकडे दाबून पाहिलं, अरे तर बोट जाऊन राहिले अंदर. का झालं? खरं सांग. खरं नाही सांगितलीस तर लंबी फसतील. मग सांगायला लागली अजी मीनच मारलो. काऊन? तर त्याला लकवा झाला म्हणून. अरे लकवा झाला तर चांगला नाही होईल का? 4 प्लॉट, 1 घर, 1 मुलगा आणि 1 मुलगी. तिचं झालं प्रेम, तेही मुसलमान पोरासोबत. आणि आपण इकडे सविताबाई, मीराबाई, बाबासाहेब, रमाबाई, समाज चालला कोणीकडे? पोट्या ऐकायला तयार नाही. हेच आदर्श घेतले पाहिजे समर्पणाचे. एखाद्या गोष्टीसाठी जर तुम्ही संकल्प केला असेल तर तो संकल्प पूर्ण करण्यासाठी तुमच्यामध्ये समर्पणाची भावना असली पाहिजे. मला वाटते हा बोध घेण्यासाठी आज या ठिकाणी सविताबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम ठेवला. आणि तुम्ही श्रद्धावान उपासिका घरचं सोडून दिलं. येतील घेतील आपल्या हातात. एका दिवस घेतलं का होते? काय वाईट कामात आलंय का? धम्म ऐकायला आलेल्यात. आणि म्हणून तुम्ही सुद्धा इथे बसलेले आहात, तेव्हा तुमच्यामध्ये जास्त वेळ पडदा किंवा भिंत न राहता इथेच मी माझ्या शब्दांना विराम देतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.